पाचही राज्यामध्ये काँग्रेस भक्कम आहे। काही राज्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढाई आहे, पण त्यामध्ये आत्ताच्या सर्वेमध्ये आम्ही पाचही राज्यात पुढे आहोत आणि पाचही राज्य काँग्रेस प्रचंड बहुमताने जिंकेल हा आम्हाला विश्वास आहे। राज्य सरकारने 3 मोठे निर्णय घेतले। एक म्हणजे कमी पतसंख्येच्या शाळा बंद करायच्या, दुसरा म्हणजे सरकारी वस्तीचं कंत्राटीकरण आणि अशाच पद्धतीने पुढे ही वाटचाल सुरू आहे आणि सरकार एक पाऊलही मागे येत नाही। या विरोधात शिक्षक उतरले आहेत, सामान्यांमध्ये चीड आहे, पण विरोधी पक्ष म्हणून काही होताना दिसत नाही। खरं तर विरोधी पक्षनेता म्हणून कंत्राटी JR काढला नोकर भरतीचा, त्यावेळेस सुरुवात मीच केली। कदाचित आपल्याला कल्पना नसेल, त्या JRची होळी करा म्हणून तरुणांना आव्हान आम्ही करणार आहे, आम्हीच केलेला आहे। हा JR आरक्षणाच्या तर मुळावर आहेच, परंतु मेरिटच्या पण मुळावर आहे। आज माझ्याकडे एक क्लिप आली, आत्ता ती नाही, मी उद्या मुंबईमध्ये या नोकर भरतीमध्ये कसे पैसे उकळले जातात याची क्लिप मी उद्या मुंबईमध्ये वाजवून दाखवणार आहे। माझ्याकडे आत्ता आलेली नाही, पण ती इतकी गंभीर आहे। या संस्था 15% सेवा शुल्क तर आकारतीलच, त्या पलीकडे जाऊन ही पदं भरत असताना यातून प्रचंड बेरोजगारांची लूट होईल ही शक्यता आहे आणि त्याचे पुरावे आज आमच्याकडे आलेले आहेत। हा राहिला विषय, म्हणून त्यामुळेच हे त्वरित आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सर्व कंत्राटी कामगारांचा JR रद्द करावा यासाठी आम्ही पाठीमागे लागून आहोत। जे आंदोलन विदर्भात, काल चंद्रपुरामध्ये मोठं आंदोलन झालं, वर्धेमध्ये आंदोलन झालं, सगळीकडे आंदोलन पेटलं आहे, पण सरकारला तरुणांच्या मताची गरज नाही असंच वाटत आहे। कारण पैसा हा त्यांना फार महत्त्वाचा वाटतो, तरुणांचं आयुष्य महत्त्वाचं वाटत नाही, ही त्या सरकारची भूमिका दिसते आहे आणि याचे प्रायश्चित्त सरकारला भोगावे लागतील हा मला विश्वास आहे। राहिला एक, दुसरा शाळांचे खाजगीकरण आणि आत्ता प्रायोगिक तत्वावर महाबळेश्वर, पुणे जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या तालुक्यातील एका ग्रामीण रुग्णालयाचं खाजगीकरण करण्याचा JR काढला गेला आणि ही एक प्रयोग आहे। लोक किती रिॲक्ट होतात हे सगळं बघायचं आणि त्यातून लोकांना वाटलं की यामध्ये लोक उतरले नाहीत किंवा त्या लोकांचे रिॲक्शन आले नाही, तर मग पूर्ण खाजगीकरण करायचं। हे सगळी, मी काल औरंगाबादमध्ये होतो, औरंगाबादमध्ये सुद्धा मोठं हॉस्पिटल 150 कोटी रुपये खर्च करून बांधलेली इमारत, ते सुद्धा खाजगी संस्थांना देण्यासाठी किंवा व्यक्तींना देण्यासाठी काम सुरू केलं आहे। या दोनही विषय, शाळांचं खाजगीकरण आणि हॉस्पिटल आरोग्य सेवेचं खाजगीकरण, तुम्हाला माहीत आहे की आज काय अवस्था आहे आणि ही सर्व व्यवस्थेला जबाबदार सरकार आहे। ससून रुग्णालय हे आता रुग्णालय आहे की गुन्हेगाराचा अड्डा आहे हा प्रश्न आता पडायला लागलेला आहे। पुण्यातलं रुग्णालय आहे, राज्यात एकीकडे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे आणि ससून रुग्णालयामध्ये मात्र रुग्णसेवेच्या नावाखाली सगळे क्रिमिनल तिकडे अड्डा बनवून आहेत। तर ह्या सगळा अड्डा बनत असताना याला कोण जबाबदार? जवळपास 9 गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले आरोपी त्या ठिकाणी आहेत आणि हे सर्व आरोपी बिनधास्तपणे बर्दास्त घेत आहेत आणि आपले अड्डे चालवत आहेत। तुम्हाला कदाचित मटका किंग हा त्या ठिकाणी बरेच दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होता, तिथून तो सगळं चालवायचा, त्याला पकडल्या गेलं, पकडल्यानंतर तो फरार झाला। जसा नीरज मोदी फरार झालेत तसा नीरव मोदी फरार झाले, तसा हा मटका किंगही फरार झाला। म्हणजे फरार केला की गेला याचं उत्तर सरकारने दिलं गेलं पाहिजे। मुळात प्रश्न असा आहे, ड्रग्स माफिया, हो ड्रग्स माफिया, मटका किंग, हे सर्व 9 लोक त्यातलेच आहेत सगळे। ही सर्व 9 लोक तिकडे ससून रुग्णालयात होती। आता ह्यामध्ये काही पोलीस जबाबदार आहेत, पोलिसावर कारवाई झाली, हे डॉक्टर जबाबदार आहेत। हे सर्व करण्याची हिंमत कुठल्या तरी राजकीय राजाश्रयाशिवाय शक्य नाही आणि या राज्यातील त्यांना राजाश्रय मिळतो आहे, आशीर्वाद मिळतो आहे, म्हणून ते बिनधास्तपणे आरोपी हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी नाही, तर तिकडे जालातले आरोपी मजा मारायसाठी आणि आपला व्यवसाय चालवासाठी त्या रुग्णालयामध्ये भरती आहेत आणि त्यावर SIT मार्फत ही चौकशी त्वरित सरकारने करावी
अशी सरकारकडे आमची मागणी आहे. 5 राज्यांच्या निवडणुका होत आहेत, मात्र चंद्रपूर आणि पुणे इथली पोटनिवडणूक जी आहे एक लोकसभेची ती मात्र नागालँडची उभारली. पुणे ही काही आता होणार नाही. आता साधारणपणे चिन्ह असे की आता ते काही होणार नाही. दोनही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सत्ताधाऱ्यांना पराभव दिसत होता. त्यांच्या 4 वेळ केलेल्या संरक्षणातून त्यांचा पराभव निश्चित होता. त्यामुळे या दोनही निवडणुका त्यांनी पुढे ढकलल्या. सर, बार्टीच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, काय नेमकं या पत्रात तुम्ही मागणी करता? नाही, बार्टीच्याही संदर्भात लिहिलं, सारथीच्याही संदर्भात लिहिलं आणि महाज्योतीच्याही संदर्भात माझे पत्र मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना मी पाठवलेलं आहे की यावरचा बजेट लोकसंख्येनुसार असावा. अजूनही बार्टीच्या संदर्भात त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ज्या काही संस्थांची निवड केली त्याला स्टे दिला आहे. आज जवळपास 80,000 विद्यार्थी या बार्टीचे या वर्षामध्ये प्रशिक्षणापासून मुक्त आहेत आणि म्हणजे त्यांना मिळत नाही आहे, तर वंचित आहेत. त्यामुळे त्या वंचित विद्यार्थ्यांना एकीकडे तो समाजच वंचित आणि त्या परत वंचित करण्याचं पाप जे चाललेलं आहे. कारण काय तर नवीन आलेल्या मंत्र्यांशी काही सेटिंग झाली नसावी आणि त्यामध्ये त्यांना त्या संस्थांना एकतर तुम्ही नवीन संस्थाही निवड करत नाही, आहे त्या संस्थांकडून कामही करत नाही. यामध्ये या दलित आदिवासी समाजातील लोकांचं तरुणांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि म्हणून मी हे लवकरात लवकर सुरू करा आणि या सगळ्यात तरुणांचं जे काही नुकसान होत आहे त्याला आपण जबाबदार आहात ही म्हणून मी त्यांना पत्र दिलेलं आहे. तासन्याय जनगणनेचा जो विषय आहे म्हणजे बिहारमध्ये झाली, महाराष्ट्रात पण ती व्हावी असा सगळ्यांचाच म्हणजे सगळ्याच पक्षांचा आग्रह आहे. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मात्र म्हणतात की हा भेदाभेद करण्याचा प्रकार आहे. काँग्रेसची भूमिका काय असणार आहे आणि पुढे कशा पद्धतीनं हा विषय घेणार? नाही, बोलघेवडे काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला जनगणना करावी अशी आमची मागणी आहे असा प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे. काही त्यांनी यात्रेमध्ये सुद्धा या बोलघेवड्यांनी बकवासपणा सुरू केलेला आहे. मी मुद्दाम बकवास हा शब्द यासाठी म्हणतो की मग त्यांच्या पक्षाची भूमिका आणि त्यांच्या प्रमुखांची भूमिका नसेल तर लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा का करता? आमच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, राहुल गांधींनी, या देशात जातीय जनगणना झाली पाहिजेत आणि त्यानुसार सत्तेचाही वाटप आणि विकासाचंही वाटप त्या घटकाला मिळाला पाहिजेत. ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे. जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळं या जनगणनेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि ही जनगणना राज्य सरकारला करावं लागेल. यातच आरक्षण आणि ओबीसीचं हित आहे. दुसरीकडे ही एकीकडे आहे आपसात झुंजवण्याचं काम. मी माझ्या जरांगे पाटलांनाही विनंती करतो की तुम्ही आता आरक्षणासाठी मोर्चे काढताय, ओबीसी मोर्चे काढतायत, ओबीसी वर्सेस मराठा लावून दिला आणि 5,14,000 जागा 9 कंपन्यांना कंत्राटी पद्धतीनं भरायसाठी सरकारने परवानगी दिली. जागा सगळं, कारण आरक्षण 2 गोष्टीसाठी असतं, एक शैक्षणिक आणि दुसरं नोकरी. आता नोकरीच नाही तर शैक्षणिक आरक्षणाचा फायदा घेऊन उपयोग काय? बेरोजगारच होणार तो. या सर्व जागा कॅटेगरीच्या या या कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये या 2 समाजाला झुंजवायचं आणि सरकारने स्वतःची पोळी शेकायची या पद्धतशीरपणे डाव शिंदे, फडणवीस, पवार सरकारने घेतलेला आहे. म्हणून तरुणांना मी आवाहन करतोय की आता या GR जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वस्थ बसू नका, आम्ही बसणार नाही, तुम्ही बसू नका. आणि या GRची तर होळी कराच, पण सत्ताधाऱ्यांना मात्र जिथे तिथे अळवून त्यांना जाब विचारा की हा GR आमच्या मुळावरचा आहे, रद्द का करत नाही. हे सुद्धा आव्हान मी आपल्याला. आम्ही जिल्ह्यात आंदोलन करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मी सांगितलं चंद्रपूरला केलेलं आहे. इतका मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे. उपमुख्यमंत्र्यांना वर्धेमधल्या आंदोलनातून रस्ता बदलून 2 ऑक्टोबरला जावं लागलं. कदाचित आता आपण सगळे मीडियाचे प्रमुख आहात, पण ही दखल किंवा ही बातमी सातत्यानं एखादा विषय जनतेच्या विरोधात असला की ते 8-8 दिवस चालवलं जात होतं. अण्णा हजारेंना 10 दिवस 15 दिवस आपण दाखवलं, पण हा मुळावर बेरोजगारांच्या उठणारा विषय आहे. हा का सातत्यानं दाखवला जात नाही? 2 मिनिट 1 मिनिटामध्ये दाखवून याची ग्रॅव्हिटी तरुणापर्यंत पोहोचेल का? यामुळे आपल्याला सुद्धा विनंती आहे
की आपण हा विषय लावून तरुणांना न्याय देण्यासाठी सहकार्य करावं अशी आमची आपल्याकडून अपेक्षा आहे. जीएसटीची बैठक 7 तारखेला पार पडली आणि त्या जीएसटीच्या बैठकीत 5% जो टॅक्स स्लॅब आहे तो ज्वारी आणि बाजरीवर लावण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला होता. त्याच्या उलट आता डिस्टिल अल्कोहोलवर त्यांनी जो जीएसटी आहे तो माफ केलेला आहे. म्हणजे सरकार गंगाजलवर लावला नाही, गंगाजलवर जीएसटी डिस्टिल अल्कोहोल असं आहे. तुम्ही सगळे बघतात कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलं गेलं. तांदळावर ज्याला भात म्हणतो आम्ही त्याच्यावर पहिल्यांदा 20% शुल्क लावलं गेलं. 20%. इंग्रजांच्या काळात सुद्धा अन्नधान्यावर कुठलाही कर नव्हता. पण इंग्रजांच्या पेक्षा अत्यंत खालच्या दर्जावर जाऊन हे सगळं काम टॅक्सनी देशाला लुटायचं, शेतकऱ्याला लुटायचं आणि सर्वसामान्य माणसाचे कमरडे मोळायचे. हे 5% GST जो ज्याला ते खरं तर गंगाजलवर त्याला म्हणू आपण गंगाजलच आहे ते. आता दारू म्हणजे काय लिकर आपले हे तुमचे लिकरवर आणि गंगाजलवर ते 18% लावला जीएसटी. हां बघा, दारू जेवढी प्यायची तेवढी प्या आणि लवकर स्वर्गात जा आणि गंगाजल प्याल तर जास्त दिवस जगाल म्हणून गंगाजल कमी प्या. वा, असं सरकारचं मत आहे. त्यामुळे गंगाजलवर 18% GST आणि लिकरवर GST माफ, बाजरीवर GST आणि ज्वारीवर GST, गव्हावर GST, तांदळावर GST आणि दारूवर मात्र माफ. वा, हे सरकार तरुणांना व्यसनाधीन करून लवकरात लवकर ते नोकरी न मागता वर जावेत, हक्क मागू नयेत आणि व्यसनात जाऊन जसं जिओच्या व्यसनात गेले, जेवढा डेटा दिला तो मोबाईलवर खेळत राहिला आणि आपला हक्क विसरून गेला, तसंच आता दारू पिऊन मस्तपैकी झुमत राहावं, सरकारचं गुण गात राहावं, स्वतःचा हक्क विसरावा, ही सरकारची भूमिका आहे का हा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचं चिन्ह आणि शिवसेना 16 आमदार पात्र प्रकरण जे आहे ते दोन्ही सुनावणी आता एकत्र होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांना देखील सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. एकंदरीतच या सगळ्या प्रोसेसला किती विलंब लागेल अजून आणि काय नेमकं चाललंय असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की बघा, शिवसेनेच्या संदर्भातली भूमिका कोर्टाने निरीक्षण नोंदवल्यानंतर तो जो काही वेळ दिला होता तो त्या वेळेत काय अजूनही निकाल आलेला नाही. जर मला एक स्पष्टपणे दिसतोय की निकाल या शिवसेनेच्या बाबतीत 16 आमदारांच्या विरोधात आहे म्हणूनच त्याला वेळ काढूपणा चाललेला आहे. आजचं मरण उद्यावर कदाचित कायदा त्यांच्या बाजूला असता तर आत्तापर्यंत निकाल देऊन ते मोकळे झाले असते. पण कायद्याच्या चौकटीत ते अपात्र ठरतील ही भीती कदाचित असावी म्हणून यास विलंब लागतो आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. राहिला राष्ट्रवादीच्या संदर्भात तर अजितदादांनी यापूर्वीच बोललेत की मनसेच्या संदर्भात की एक आमदार म्हणजे गेला म्हणजे काही राज ठाकरेचा पक्ष गेला नाही, तर त्यामुळं आमदार म्हणजे पक्ष नव्हे हे अजितदादा म्हणतायत ते खरं आहे. त्यामुळे अजितदादांनी ही धडपड का करावी, त्यातून यश मिळेल का की केवळ हा प्रयत्न आहे हे येणाऱ्या काळात ठरेल. त्याच अजितदादांच्या ताफ्यासमोर परवा ते एका जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असताना शेतकऱ्यांनी टोमॅटो आणि कांदे फेकलेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा रोष वाढेल असं दिसतंय का? कारण की कापूस आहे, सोयाबीन आहे, हे जे उत्पादक आहेत शेतकरी आहेत ते हवालदिल जातात. नाही, आज टोमॅटो आणि कांदे फेकले जात आहेत. सरकार सुधारलं नाही तर हातात दगड असेल आणि तोही भिरकावला जाईल, त्यावेळेस सरकार त्याला जबाबदार असेल. अजित पवार मध्ये काहीतरी म्हणजे की ते मुख्यमंत्री होणार अशा काही चर्चा आता त्यांना पालकमंत्री नाही, बावनकुळेंनी 15 लोकांची यादी तयार केलेली आहे आणि इतर लोकांनी 7-7 लोकांची यादी तयार केलेली आहे. आलटून पालटून ते मुख्यमंत्री कोण असावा मूड झाला तसे बदलत असतात आणि ते नाव घेत असतात. त्यामुळे सगळे भावी, आजी, माजी आणि होणारे वगैरे हे चालत असते. जनता जाय भाड में मुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपद, उपपालकमंत्रीपद, एक दादा दुसऱ्यावर वरचढ, हे सगळं राजकारण जे चाललेलं आहे हा राज्याचा सत्यानाश करायसाठी चाललेला आहे, राज्याला अधोगतीसाठी नेण्यासाठी चाललेला आहे. प्रचंड टेंडरशिवाय काही नाही. तिजोरीची लूट मस्तपैकी लुटत आहेत. जेवढं ज्याच्या हातात सापडेल तेवढा लुटतोय
आज हा आकडा राज्यामध्ये लुटीचा आणि टक्केवारीचा पूर्वी कधी नव्हता. आज हा आकडा 25% गेलेला आहे. 25% लूट करणारं तिजोरीतून आणि टेंडर मॅनेज करणारं ही जी वस्तादांची टोळी आहे ही राजरोसपणे तिजोरीची लूट करत आहे. धन्यवाद. तुम्ही सकाळी सांगितलं राज्याचं राजकारण म्हणजे बिल बोर्डाचा लोटा अशी अवस्था आहे. म्हणजे शिवसेना कुठली, राष्ट्रवादी कुठली, राहिलं काँग्रेस, विरोधी पक्ष नेता जो खमके जो पाहिजे आंदोलन उठली पाहिजे ते तुम्ही घेणार की नाही? कारण परंपरा दुर्दैवाने अशी की विरोधी पक्ष आम्ही आंदोलन करतो, तुम्ही दाखवत नाही. हिंदी आहे, हिंदी एक हिंदी 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 अब हो गया ना मराठी बोलो ना. हो, शिंदेजी या राज्याचे मुख्यमंत्र्यांनीच ती याचिका दाखल केली. मग ती याचिका मागे का घेतली? जी पिटिशन होती ती पिटिशन का मागे घेतली हे उत्तर राज ठाकरेंनी विचारलं. ठाण्यातील जनता विचारते, महाराष्ट्रातील जनता विचारते. यापूर्वी सुद्धा 2014 टोल मुक्त महाराष्ट्र म्हणून घोषणा केली आत्ताच्या उपमुख्यमंत्र्यांनी, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी. टोल मुक्त झालेला नाही, पण टोल जिथे आहे तिथे सुद्धा त्याविरुद्ध किती पैसे गोळा झालेत, किती खालेत, कुठे काय हिशोब आहे, अजिबात पत्ता नाही. म्हणून जी पिटिशन दाखल केली ती पिटिशन का मागे घेतली तर याचा अर्थ टोल कुणाकडे जातो आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं आहे, माहीत झालेलं आहे की टोलचे वाटेकरी कोण, ही टोळधाड कोण हे माहीत झालेलं आहे. बिहार में जातिगत जनगणना हुई, उसके बाद प्रियंका जी ने छत्तीसगढ़ में अनाउंस किया, राजस्थान में भी हो गया है, राजस्थान में भी ऑर्डर निकले हैं. महाराष्ट्र में अगर आपकी कांग्रेस की या महाविकास आघाड़ी की सरकार आती है तो क्या जातिगत जनगणना कराई जाएगी? नहीं, निश्चित रूप से राहुल जी ने तो स्पष्ट रूप से कहा है, उन्होंने यही भूमिका रखी है. वो उन्होंने मध्य प्रदेश में रखी है, उन्होंने आंध्र प्रदेश में रखी है, कल उन्होंने छत्तीसगढ़ में भी यही भूमिका रखी है. तो हमारी भूमिका स्पष्ट है, हम लोग जात न्याय जनगणना करने के लिए तैयार है. हमारी सत्ता आने के बाद में हम तुरंत इसको शुरू करेंगे. 5 राज्यों के चुनाव घोषित हुए हैं, बीजेपी कह रही है ये चुनाव 5-0 से बीजेपी जीतेगी. ये देखो, ये पार्लियामेंट का चुनाव के पहले ये 5 राज्य का चुनाव का नतीजा ये केंद्र पे सत्ता को निर्भर करता है और ये मैं समझता हूँ कि सेमीफाइनल. इस स्थिति में 5 राज्यों में आज हमारी स्थिति मजबूत है, कांग्रेस मजबूती से खड़ी है, जनता इनके कारोबारों से परेशान है और 5 राज्यों में कांग्रेस का परचम फहरेगा, यह हमारा विश्वास है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.